पहिल्यांदा तर सगळ्यांना नमस्कार हो. आजच्या दिवसाची सुरुवात मारुतीरायाच्या दर्शनाने केली. तिथनं पहिल्यांदा तर आलो ह्या साईटवर. तिथनं नीट गेलो वर. काल आपण कॉलम ओतले होते ते आज आपल्याला खोलायचे होते. काल आपले कॉलम ओतून माल शिल्लक राहिला होता ते फोडा लागलेत बघा. आणि इकडं कॉलम पेट्या पण खोलून टाकल्या सगळ्या. तिथनं आलो या साईटवर. या साईटवरनं आपल्याला 4 फुटाचे 2 तक्ते घेऊन जायचे होते. जिन्याचे कॉलम 2 कमी ओतायचे होते त्यामुळे घेऊन आलो इथं. आम्ही 2 तक्ते घेऊन येऊस तर इकडे 3 पेट्या पण लावून घेतल्या. आणि तेवढ्यात आला चहा. मस्तपैकी अशा फ्रेश वातावरणामध्ये चहा पण पिऊन घेतला. चहा पिऊन झाल्यावर इकडे क्रस्टँड पण टाकून घेतले बघा. आज इंजिनियर आले होते आणि आता आपल्याला भरायची होती खडी. आणि 80त 5 घालून आम्ही खडी सगळी भरून घेतली. आणि इंजिनियर कसं बसल्यात बघा, कोणी मारून आणून बसवल्यागत. आणि खडी भरली होती ती सगळ्या क्रस्टँडवर आणून टाकली. आणि इकडं 5 पेट्या पण वळंबा पण करून घेतल्या होत्या. वळंबा करायलाच वेळ लागतोय बघा. आणि तिथनं आपल्या 2 पेट्या पण वतून झाल्या होत्या. आणि आपल्या 4 पेट्या पण वतून झाल्या होत्या. एका पेटीसाठी माल कमी पडला होता तो पण टाकून घेतला. आणि इकडं एक पेटी वतायला पण सुरुवात केली. तिथनं आम्ही गेलो ह्या साईटवर. आणि ह्या साईटवर आल्यावर पाणी कधीच नसते. तिथनं गेलो पाणी आणायला. पाणी आणून ठेवलो. परत वर आलो. वर इकडं नाचणारे मामा आज आले होते. परत त्यांना विचारलं बरं आहे काय. तिने म्हणले बरं आहे, माझा व्हिडिओ काढ म्हणले. आणि ज्या कामासाठी आलं होतं ते काम पहिला चालू केलं. विटा वर फेकायला चालू केल्या. कॅच घेतल्या आणि तिथं ठेवल्या. आणि इकडे या मामानं जाळ आणि धूर करून टाकला बघा. सगळा कचरा पेटवून टाकला आणि सगळा धूरच करून टाकला. आणि फेकून विटाचं काही गणित जमना त्यामुळे पाटीनंच घ्यायला चालू केलं. विटा घेऊन झाल्यावर परत क्रस्टँडची पोती वर घ्यायला सुरुवात केली. परत तिथनं गेलो मी वडापाव आणायला. 12 वडापाव घेतले आणि आलो साईटवर. वडता वडलो पद्धतशीर. आणि इकडं मामा बांधकाम लावा लागल्यात बघा. आणि आपण इथं विटा टाकून घेतली आणि इथं क्रस्टँड टाकून घेतली. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर नक्की करा.